सुरुवातीला आपण पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे दीनानाथ रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणासंदर्भातली पुण्यामधल्या गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा तिसरा चौकशी अहवाल हा आज येण्याची शक्यता आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससूनची समिती आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये चौकशी करणार आहे आणि ससूनची उच्चस्तरीय समिती आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या उपचारांची माहिती घेणार आहे। चौकशीनंतर समिती पुणे पोलिसांना हा अहवाल देईल आणि या अहवालानंतर पुणे पोलीस कारवाईबाबत निर्णय घेणार आहेत। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भातली। शिक्षक भरती घोटाळ्यातले मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही दखल घेतलेली आहे। झी 24 तासच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आणि नागपूरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आलेली होती। या प्रकरणात 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे। तेव्हा या बातमीवर आपले लक्ष कायम आहे आणि तिसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे वाढत्या तापमानासंदर्भातली। राज्यातल्या तापमानामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे। सोलापूरमध्ये सर्वाधिक तापमान हे 42.2 अंश सेल्सिअस इतकं आहे, तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या बहुतेक ठिकाणी तापमानाचा पारा हा वाढलेला आहे।